मी माझ्या घराच्या बाल्कनीत लाकडी आरामखुर्चीवर निवांत बसले होते. बाहेर प्रसन्न वारा वाहत होता. समोरच्या छोट्याशा बागेतली झाडं आणि फुलझाडं त्या वाऱ्यावर अलगद डोलत होती. पण माझं मन मात्र माझे दिवंगत पती अनिल यांच्या आठवणींमध्ये हरवून गेलं होतं. मी शांतपणे विचारात गुंग बसले असतानाच अचानक मोबाईलची घंटी वाजली. मी फोन हातात घेतला तर पडद्यावर माझा मुलगा सचिनचं नाव झळकत होतं. मी फोन कानाला लावताच त्याने अशी एक गोष्ट सांगितली की क्षणभर माझ्या स्वतःच्या कानांवरच विश्वास बसला नाही. तो अगदी सहजपणे म्हणाला, "आई, मी आपली गाडी विकून टाकली." त्याने हे इतक्या सहजपणे सांगितलं जणू काही घरातली एखादी जुनी वस्तू किंवा निरुपयोगी सामान विकलं होतं. त्याचं ते वाक्य ऐकताच माझ्या हातातला चहाचा कप खाली पडला आणि त्याचे तुकडे खुर्चीभोवती सगळीकडे पसरले. काही क्षण मला वाटलं कदाचित मी चुकीचं ऐकलं असावं. म्हणून मी पुन्हा त्याला विचारलं, "काय म्हणालास रे? कोणती गाडी विकलीस?" त्यावर तो अगदी निष्काळजीपणे हसत म्हणाला, "अगं आई, बाबांची ती जुनी गाडी. तशीही ती आता पूर्णपणे जुनी झाली होती. तिचा काही उपयोग नव्हता. तू काही काळजी करू नकोस. तुला शाळेत जायचं असेल तर रिक्षा किंवा टॅक्सीची व्यवस्था करेन मी. पुढे काय करायचं ते मी सगळं पाहून घेईन." त्याच्या आवाजात ना दुःख होतं ना खंत, उलट एक वेगळाच अधिकार जाणवत होता. अनिल गेल्यापासून त्याच्या बोलण्यात आलेला तो बदल मला रोजच जाणवत होता. जणू आता या घरावर फक्त त्याचाच हक्क उरला होता. त्या क्षणी मला जाणवलं की ही गोष्ट फक्त एका गाडीपुरती मर्यादित राहिलेली नाही. ही तर आणखी मोठ्या बदलाची सुरुवात आहे. माझाच मुलगा माझ्याशी असं वागेल याची मी कधीच कल्पना केली नव्हती. पण त्यावेळी मला याची अजिबात चाहूल नव्हती की त्याने जी गाडी विकली होती तिच्या ग्लो बॉक्समध्ये अशी एक गोष्ट ठेवलेली होती जी पुढे जाऊन अनेकांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकणार होती. माझे पती अनिल अत्यंत साधे आणि प्रामाणिक स्वभावाचे होते. ते फारसं बोलायचे नाहीत, पण जे शब्द बोलायचे ते कायम पाळायचे. निरर्थक बोलणं त्यांना कधीच आवडत नव्हतं. मात्र दिलेला शब्द ते नेहमी पूर्ण करायचे. त्यांचं निधन अचानक झालं नव्हतं. आजारपणामुळे ते हळूहळू अशक्त होत गेले. तरीही ते आम्हाला इतक्या लवकर सोडून जातील याची कल्पना आमच्यापैकी कुणालाच नव्हती. त्यामुळे त्यांचं जाणं आम्हा सगळ्यांसाठी खूप धक्का होता. मी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होते. माझ्या नोकरीमुळे घर खर्चही चालत होता आणि अनिल यांच्या उपचारांचाही खर्च भागत होता. त्याचबरोबर सचिनलाही धीर मिळावा म्हणून मी स्वतःला नेहमी सावरून ठेवत होते. पण एक दिवस अनिल कायमचे निघून गेले. सुरुवातीला सांत्वनासाठी येणारी माणसं हळूहळू कमी होत गेली. काही दिवसांनी तर सगळ्यांनीच येणं बंद केलं. लोकांची सहानुभूतीही फार काळ टिकत नाही हे मला त्या दिवसात उमगलं. पण या सगळ्यांपेक्षा मला जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे सचिनच्या स्वभावात होत गेलेला बदल. त्याच्या बोलण्यातला कोरडेपणा आणि वागण्यातला अधिकार माझ्या मनाला सतत टोचत होता. मी रोज सकाळी लवकर कामावर जायचे आणि संध्याकाळी परत यायचे. ती गाडी माझ्यासाठी केवळ प्रवासाचं साधन नव्हती, ती माझा आधार होती आणि अनिल यांच्या असंख्य आठवणी जपून ठेवणारी एक अमूल्य ठेव होती. मी जेव्हा जेव्हा ती गाडी सुरू करून कामावर निघायचे तेव्हा अनिल नेहमी हसत म्हणायचे, "सविता, गाडी सावकाश चालव. गाडी चालवताना फोनला हात लावू नकोस आणि कधीही घाई करू नकोस." आज तीच गाडी माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलाने विकून टाकली होती. त्याच्या या वागण्याने माझ्या मनाला जबरदस्त धक्का बसला होता. तरीही मी स्वतःला सावरत त्याला विचारलं, "पण तू गाडी विकली तरी कशी?" माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच तो म्हणाला, "आई, तू एवढं मनाला का लावून घेतेस? ती गाडी आता खूप जुनी झाली होती. तिची देखभाल करणं म्हणजे नुसता त्रास होता आणि आता ती तुझ्या नावावर ठेवून उपयोग तरी काय? त्याची चिंता तू करू नकोस. मी आहे ना. तुझ्या नावाचं एक बँक खातंही उघडलं आहे. आता तुझा पगार, बाबांची निवृत्ती वेतनाची रक्कम आणि घरात येणारे सगळे पैसे मीच सांभाळणार आहे. तू आता कुठल्याच गोष्टीची काळजी करू नकोस." तो माझ्याशी अशा सुरात बोलत होता जणू मी त्याची आई नसून एखादी लहान मुलगीच आहे. त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवलं की माझा मुलगा आता माझ्याकडे आई म्हणून पाहत नाही, तर एक जबाबदारी म्हणून पाहू लागला आहे. मी शांतपणे त्याला विचारलं, "सचिन, ती गाडी तू नेमकी कोणाला विकलीस?" तो अगदी सहजपणे म्हणाला, "एका डीलरला दिली आहे. पुढचं सगळं कागदपत्रांचं काम तोच करणार आहे. तुला या गोष्टी समजणार नाहीत. तू फक्त घर सांभाळ, देवपूजा कर आणि तुझ्या कामाकडे लक्ष दे." एवढं बोलून त्याने फोन ठेवून दिला. अगदी एखाद्या न्यायाधीशाने निकाल जाहीर करून उठून जावं तसा. त्या रात्री मला क्षणभरही झोप लागली नाही. घरभर पसरलेल्या शांततेत घड्याळाची टिकटिक सुद्धा मनाला टोचत होती. बराच वेळ मी कपाटासमोर उभी राहिले. त्याच कपाटात अनिल त्यांची महत्त्वाची कागदपत्र जपून ठेवायचे.
सचिन नेहमी म्हणायचा, आई या जुन्या फायली ठेवून काय उपयोग, उगाच जागा अडवून ठेवतात. पण अनिल नेहमी शांतपणे म्हणायचे, कागदपत्र कधीच जुनी होत नाहीत सविता, ती आपली सुरक्षितता असतात. वेळ आली तर तीच आपल्या बाजूने उभी राहतात. मला त्यांचं ते वाक्य स्पष्ट आठवलं. मी लगेच कपाटाची किल्ली शोधली. कपाट उघडलं आणि वरचा कप्पा पाहिला. तिथे अनेक फायली नीट रचून ठेवलेल्या होत्या. काहींमध्ये अनिल यांच्या वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल होते, काहींमध्ये वीज आणि पाण्याच्या बिलांच्या पावत्या होत्या, तर काहींमध्ये विम्याची कागदपत्र होती. मी गाडीची फाईल बाहेर काढली. त्यामध्ये गाडीच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, विम्याची कागदपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र असायला हवी होती. पण ती फाईल पूर्णपणे रिकामी होती. एकही महत्त्वाचा कागद त्यात नव्हता. ते पाहताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. कुणीतरी मुद्दाम ती कागदपत्र तिथून काढून नेली होती आणि ते या घरात कुणी केलं असेल याचं उत्तर माझ्याकडे फक्त एकच होतं, सचिन. मी घाईघाईने स्वयंपाकघरात गेले. पाण्याचा ग्लास भरून प्यायले. माझे हात इतके थरथरत होते की ग्लास नीट धरताही येत नव्हता. अचानक मला मागच्या आठवड्यातला प्रसंग आठवला. त्या दिवशी सचिनने स्वतःहून माझ्यासाठी चहा करून आणला होता. तो इतक्या आपुलकीने का वागत होता याचा अर्थ त्यावेळी मला कळलाच नव्हता. तो म्हणाला होता, आई तू काहीच काळजी करू नकोस. बाबा गेल्यापासून तुला कुठल्याच गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. आता सगळं मी पाहून घेईन. त्यानंतर त्याने अनिल यांच्या अभ्यासिकेची किल्ली माझ्याकडे मागितली. थोडी कागदपत्र नीट लावायची आहेत असं तो म्हणाला. मी त्याची आई होते. त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून मी क्षणाचाही विचार न करता ती किल्ली त्याच्या हातात दिली. पण त्या दिवशी मला कल्पनाही नव्हती की कागदपत्र लावण्याच्या निमित्ताने तो माझ्याच डोळ्यांसमोर काही महत्त्वाचे पुरावे गायब करत होता. दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलेच नाही. सरळ सोसायटीच्या सुरक्षारक्षकाकडे गेले. मी त्यांना विचारलं, काल इथे गाडी पाहायला कुणी आलं होतं का? ते म्हणाले, हो मॅडम, काल दुपारी एक गृहस्थ गाडी पाहायला आले होते. तुमचा मुलगाही त्यांच्यासोबत होता. त्यांच्या येण्याची नोंद मी वहीत केली आहे. त्यांचं उत्तर ऐकताच माझा घसा कोरडा पडला. म्हणजे हे सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडत होतं आणि मला त्याची साधी चाहूलसुद्धा लागली नव्हती. मी लगेच सचिनला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. मग मी त्याला संदेश पाठवला, मला ताबडतोब फोन कर. काही क्षणांनी त्याचं उत्तर आलं, मी सध्या बैठकीत आहे. त्याचा तो संदेश वाचून माझ्या मनात कटू विचार आला. माझ्या आयुष्याशी निगडीत गोष्टी विकून टाकणंही त्याच्यासाठी एखाद्या बैठकी इतकं साधं झालं होतं. त्या क्षणी मी एक निर्णय घेतला. अनेक वर्षात जे धाडस मी केलं नव्हतं ते आज करायचं ठरवलं. माझ्या मनात माझी जुनी जिवलग मैत्रीण आठवली, ॲडव्होकेट माधुरी कुलकर्णी. त्या अनुभवी वकील होत्या. अनिल यांची देखील त्यांच्याशी चांगली ओळख होती. मी लगेच त्यांचा क्रमांक शोधला आणि त्यांना फोन लावला. त्यांनी फोन उचलताच प्रेमाने विचारलं, अगं सविता, आज अचानक माझी आठवण कशी झाली? त्यांच्या आवाजातला आपुलकीचा स्पर्श मला जाणवला. मी खोल श्वास घेत म्हणाले, माधुरी, मी खूप मोठ्या अडचणीत आहे. सचिनने माझी परवानगी न घेता माझी गाडी विकली आहे आणि गाडीची सगळी महत्त्वाची कागदपत्रही कपाटातून गायब झाली आहेत. माझं बोलणं पूर्ण होताच फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण पूर्ण शांतता पसरली. त्यानंतर माधुरी कुलकर्णी अतिशय शांत पण ठाम आवाजात म्हणाल्या, सविता, तू सध्या घरीच आहेस ना? मी होकार दिला. त्या पुढे म्हणाल्या, मी तुला घाबरवायचा प्रयत्न करत नाही, पण आता मी जे सांगते ते तू लगेच कर. तुझ्या आणि अनिल यांच्या नावावरची जी काही महत्त्वाची कागदपत्र आहेत ती सगळी एकाच ठिकाणी नीट गोळा करून सुरक्षित ठेव. आणि तू हे केलं आहेस याची कल्पना घरात कुणालाही येऊ देऊ नकोस. इतकंच नाही, तू माझ्याशी बोलत आहेस याचाही कोणालाही संशय येता कामा नये. मी अर्ध्या तासात पुन्हा तुला फोन करते. त्यांचं बोलणं ऐकताच माझा श्वास वेगाने चालू लागला. खरंच माझा मुलगा माझ्यापासून इतका दूर गेला होता का? आईचं मन शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या मुलांमध्ये चांगुलपणा शोधत राहतं. त्यांच्या प्रत्येक चुकीमागे एखादं कारण असावं असाच विचार करत राहतं. पण आता माझ्यासमोर उभी असलेली वस्तुस्थिती इतकी स्पष्ट होती की तिच्यासाठी कोणतंच समर्थन उरलं नव्हतं. मी शांतपणे घरात आले आणि एक एक करून सगळी कागदपत्र बाहेर काढू लागले. तेवढ्यात अचानक एक जुनी आठवण मनात चमकून गेली. माझे हात क्षणभर थबकले. अनिल यांच्या निधनाच्या 2-3 दिवस आधी ते खूप अशक्त झाले होते. त्या दिवशी त्यांनी माझा हात घट्ट धरला होता. त्यांची बोटं गार पडली होती, पण त्यांची पकड अजूनही तितकीच मजबूत होती. त्यांनी अगदी हळू आवाजात मला म्हटलं होतं, सविता, जर कधी सचिन अचानक तुझ्याशी खूप गोड बोलू लागला तर त्याच वेळी सावध हो. मी डोळ्यात पाणी आणून त्यांना थांबवलं होतं. असं का बोलताय? सचिन आपलाच मुलगा आहे. त्यावर त्यांनी डोळे मिटले आणि शांतपणे एवढंच म्हटलं होतं, तुला माझं म्हणणं आज कदाचित समजणार नाही.
आईच्या प्रेमामुळे तू त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवतेस, पण काही झालं तरी गाडीचा ग्लो बॉक्स लक्षात ठेव. त्यावेळी मला वाटलं होतं की आजारपणामुळे ते असं काहीतरी विचित्र बोलत आहेत, तरीही त्यांच्या त्या एका शब्दाने माझ्या मनात कायमचं घर केलं होतं. आज अचानक त्या शब्दाचा अर्थ माझ्यासमोर उलगडू लागला. गाडीतील तो छोटासा कप्पा ज्यात आपण साधनं, पावत्या, पार्किंगची तिकीटं आणि छोट्या मोठ्या वस्तू ठेवत असू. शेवटच्या क्षणी त्यांनी त्याचाच उल्लेख का केला होता? आणि सचिनने गाडी इतक्या घाईघाईने का विकली? हे सगळे प्रश्न माझ्या मनात वादळासारखे फिरत होते. तेवढ्यात अर्धा तास पूर्ण झाला आणि माधुरी कुलकर्णी यांचा पुन्हा फोन आला. मी फोन उचलताच त्या म्हणाल्या, सविता, मी माझ्या ओळखीच्या RTO अधिकाऱ्याशी बोलले आहे, पण आधी मला एक सांग, गाडी कुणाच्या नावावर नोंदणीकृत होती? मी म्हणाले, माझ्याच नावावर. अनिल यांनी मुद्दाम माझ्या नावावर नोंदणी केली होती. ते नेहमी म्हणायचे, गाडी तुझ्या नावावर असेल तर पुढे तुलाच तिचा उपयोग होईल. माझं उत्तर ऐकताच त्यांच्या आवाजात वेगळाच आत्मविश्वास आला. त्या म्हणाल्या, मग नीट ऐक, तुझ्या सहीशिवाय किंवा तुझ्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय ती गाडी कायदेशीररित्या दुसऱ्या कुणाच्या नावावर जाऊच शकत नाही. जर तसं झालं असेल तर दोनच शक्यता आहेत. एकतर संपूर्ण व्यवहार बेकायदेशीर आहे किंवा त्यात सचिनने काहीतरी चुकीचा मार्ग अवलंबला आहे. त्यांचं हे वाक्य ऐकताच माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे माझा मुलगा आता चुकीच्या वाटेवरही चालू लागला होता. त्या क्षणी माझ्या मनात राग नव्हता, पण अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची एक ठाम जिद्द जागी झाली होती. आज मी गप्प बसले तर आज गाडी गेली आहे, उद्या कदाचित माझं संपूर्ण आयुष्यच कुणाच्या ताब्यात जाईल. मी थरथरत्या आवाजात म्हणाले, माधुरी, तो माझा मुलगा आहे. त्यावर त्या ठामपणे म्हणाल्या, आणि तू त्याची आई आहेस. सविता, आई असण्याचा अर्थ डोळे मिटून सगळं सहन करणं नसतं. योग्य वेळी मुलाला चुकीपासून थांबवणं आणि त्याला योग्य मार्ग दाखवणं हाच खरा आईपणाचा अर्थ असतो. त्यांचं ते वाक्य माझ्या मनाच्या अगदी खोलवर जाऊन बसलं. त्या पुढे म्हणाल्या, आज संध्याकाळपर्यंत कुठलीही कागदपत्र सचिनच्या हातात देऊ नकोस. तो मागायला आला तर त्याला सांग की अजूनही ती शोधत आहे, पण सापडलेली नाहीत. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, बँकेत तुमचा एखादा लॉकर आहे का किंवा काही स्वतंत्र खाते? मी क्षणभर थांबले आणि म्हणाले, हो, अनिल यांच्या नावावर एक लॉकर आहे. मी पुढे म्हणाले, पण त्या लॉकरची किल्ली नेमकी कुठे आहे हे मला माहीत नाही. अनिल नेहमी एवढंच म्हणायचे, तुझ्या भविष्यासाठी लागणारी सगळी व्यवस्था मी आधीच करून ठेवली आहे. माझं बोलणं ऐकून माधुरी शांतपणे म्हणाल्या, ठीक आहे, मग त्या लॉकरची माहितीही आपण काढून घेऊ, पण आधी गाडीचं प्रकरण हाताळणं गरजेचं आहे. त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी लगेच गाडीचा क्रमांक त्यांना पाठवून दिला. संध्याकाळ होण्याआधी सचिन घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर काळजी असल्याचा आणलेला होता. तो म्हणाला, आई, आज तू शाळेत गेली नव्हतीस का? काय झालं? तब्येत बरी नाही का? मी शांतपणे उत्तर दिलं, हो, आज थोडंसं बरं वाटत नव्हतं म्हणून गेले नाही. त्याने माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं आणि लगेच नजर दुसरीकडे वळवली. जणू माझ्या चेहऱ्यावरून त्याला काही कळतंय का, मी काही ओळखलं आहे का याचा अंदाज तो घेत होता. काही क्षणांनी पुन्हा तो गोड बोलण्याचा आव आणत म्हणाला, आई, तू एवढी काळजी का करतेस? मी आहे ना. त्या गाडीसाठी एवढं मनाला लावून घेऊ नकोस. मी तुझ्यासाठी दुसरी गाडी आणीन. गरज पडली तर चालकही ठेवीन. पण आधी मला बाबांच्या काही जुन्या फाईल दे, विशेष करून कराशी संबंधित फाईल. यावेळी मी मुद्दाम ठाम आवाजात विचारलं, का? आता तुला त्या फाईलींचीही गरज भासते आहे? माझा प्रश्न ऐकून तो थोडासा गडबडला. मग स्वतःला सावरत म्हणाला, आई, तू माझ्यावर विश्वास का ठेवत नाहीस? मी जे सांगतो ते ऐकायला हवं. बाहेरचे लोक काय म्हणतील याचाही विचार कर. बाबा गेल्यापासून घराची काय अवस्था झाली आहे असं सगळे बोलतील. लोक काय म्हणतील हे वाक्य आमच्या घरात नेहमी शस्त्रासारखं वापरलं जायचं. पण यावेळी मी शांतपणे त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले, लोक कालही बोलत होते, आजही बोलतील आणि उद्याही बोलतील. जगाचं तोंड आजवर कुणी बंद करू शकलं नाही. पण आधी मला सांग, ती गाडी तू नेमकी कुणाला विकलीस? माझा हा प्रश्न ऐकताच सचिनच्या चेहऱ्याचा रंग बदलला. क्षणभर तो पूर्णपणे गोंधळला. लगेच चेहऱ्यावर खोटं असू आणत म्हणाला, अगं आई, तू अजूनही त्याच विषयावर अडकली आहेस. मी सगळं व्यवस्थित पाहिलं आहे. तुला या गोष्टी समजणार नाहीत. मी अतिशय शांतपणे उत्तर दिलं, मला सगळं समजेल, कारण ती गाडी माझ्या नावावर होती आणि तिची सगळी कागदपत्र माझ्या फाईलमधून गायब झाली आहेत. माझं हे वाक्य ऐकताच त्याच्या कपाळावरच्या शिरा ताठ झाल्या. तरीही तो चेहऱ्यावर बनावटी हसू आणत म्हणाला, म्हणजे तू ती फाईल पाहिली आहेस? आई, उगाच काळजी करू नकोस. योग्य वेळी मी तुला सगळं समजावून सांगेन आणि सगळी कागदपत्रही दाखवेन. त्यानंतर तो माझ्याजवळ थोडासा झुकला आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, आई,
बाबांच्या अभ्यासिकेची दुसरी किल्ली कुठे आहे? त्याच्या डोळ्यात त्या क्षणी दोन भावना स्पष्ट दिसत होत्या. एक म्हणजे प्रचंड लोभ आणि दुसरी भीती. जणू तो एखाद्या अशा गोष्टीच्या शोधात होता जी अजून त्याच्या हाती लागली नव्हती. त्या क्षणी माझ्या मनातले सगळे धागे एकमेकांना जोडले जाऊ लागले. सचिनचा उद्देश फक्त गाडी विकणं नव्हता. तो आणखी कशाच्या तरी मागावर होता. अनिल यांनी शेवटच्या क्षणी उच्चारलेला ग्लो बॉक्स, बँकेच्या लॉकरची किल्ली आणि गायब झालेली कागदपत्र या सगळ्यांचा नक्कीच काहीतरी संबंध होता. त्या रात्री मी माझ्या खोलीत शांत बसले होते. बाहेर सचिन फोनवर कुणाशी तरी बोलत घरभर फेरफटका मारत होता. तो मुद्दाम हळू आवाजात बोलत होता, तरीही काही शब्द माझ्या कानावर आले. तो म्हणत होता, हो, कागदपत्र मिळाली आहेत, फक्त एकच गोष्ट अजून बाकी आहे. त्यानंतर त्याच्या तोंडून ग्लो हा शब्द माझ्या कानावर पडला आणि लगेच त्याने आवाज आणखी कमी केला. एवढं एक तास माझ्या अंगावर काटा आला. म्हणजे तो खरंच ग्लो बॉक्सबद्दलच बोलत होता. मग अनिल यांनी त्या छोट्याशा कप्प्याचा उल्लेख विनाकारण केला नव्हता. त्या ग्लो बॉक्समध्ये खरंच काही महत्त्वाचं दडलं होतं का? आणि ते मिळवण्यासाठी माझाच मुलगा मला हळूहळू असह्य करण्याचा प्रयत्न करत होता का? माझ्या मनात असंख्य प्रश्नांचं वादळ उठलं. मी लगेच माधुरी यांना संदेश पाठवला. आत्ताच सचिनच्या तोंडून ग्लो हा शब्द ऐकला. आता मला खूप भीती वाटते आहे. काही क्षणातच त्यांचं उत्तर आलं, सविता, घाबरायचं नाही. आता फक्त सतर्क राहायचं. उद्या सकाळपर्यंत मला RTO कडून संपूर्ण माहिती मिळेल. गरज पडली तर आपण त्या गाडीच्या पुढच्या व्यवहारावर तात्पुरती स्थगितीही आणू. तो संदेश वाचल्यानंतर मी बराच वेळ शांत बसून राहिले. माझ्या खोलीत अंधार पसरला होता, पण माझ्या मनात मात्र पहिल्यांदाच आशेचा एक छोटासा किरण उजळून निघाला होता. तो किरण सत्याचा होता. माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण त्या जागी आत्मविश्वासाची एक वेगळी चमक दिसत होती. जेव्हा एखादा माणूस मनाशी ठरवतो की आता अन्याय अजिबात सहन करायचा नाही, तेव्हाच त्याच्या आयुष्यातला खरा बदल सुरू होतो. दुसऱ्या दिवशी सकाळीच माधुरी यांचा फोन आला. त्यांचा आवाज नेहमीप्रमाणे ठाम आणि स्पष्ट होता. त्या म्हणाल्या, सविता, गाडीचं हस्तांतरण कालच झालेलं दिसतं आहे, पण ती एखाद्या व्यापाराने विकत घेतलेली नाही. एका साध्या व्यक्तीच्या नावावर ती नोंद झाली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचा पत्ता तुमच्या सोसायटीपासून अगदी जवळचा आहे. हे ऐकताच माझं डोकंच गरगरलं. त्या पुढे म्हणाल्या, याचा अर्थ गाडी अजून दूर गेलेली नाही. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हस्तांतरणासाठी वापरलेली सही तुझी खरी सही नसून तिची हुबेहूब नक्कल करण्यात आली आहे. हे ऐकताच माझ्या हातातून मोबाईल निसटला. त्या क्षणी माझ्या मनात आई म्हणून सुरू असलेला संघर्ष संपला. आता माझ्यासमोर फक्त एक अन्यायग्रस्त स्त्री उभी होती, जिला सत्य आणि न्यायाशिवाय दुसरं काहीही नको होतं. माधुरी म्हणाल्या, मी लगेच कायदेशीर नोटीस तयार करते, पण त्याआधी आपण गाडी प्रत्यक्ष शोधू. ती जर अजून सोसायटीच्या आसपासच असेल तर आजच तिचा ग्लो बॉक्स तपासणं अत्यंत गरजेचं आहे. मी आश्चर्याने विचारलं, त्या छोट्याशा कप्प्यात असं काय असू शकतं? त्या शांतपणे म्हणाल्या, मलाही नेमकं माहीत नाही, पण अनिल यांनी शेवटच्या क्षणी त्याचा उल्लेख केला होता. म्हणजे तिथे साध्या पावत्या किंवा किरकोळ वस्तू नसतील. तिथे नक्कीच असं काहीतरी आहे ज्यामुळे सचिनचे खरे हेतू उघड होतील. त्याचवेळी बाहेरून सचिनचा आवाज आला, आई, खाली ये. एक गृहस्थ तुला भेटायला आले आहेत. त्यांना गाडीबद्दल काही बोलायचं आहे. मी घाईघाईने खोलीचं दार उघडलं. माझं हृदय जोरात धडधडत होतं. खाली लॉबीत साध्या कपड्यातला एक माणूस उभा होता, पण त्याच्या नजरेत एक वेगळीच गंभीरता होती. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, आपण सविताताई आहात ना? तुमची गाडी अजूनही इमारतीच्या तळमजल्यावर उभी आहे, पण तिच्या ग्लो बॉक्सचं कुलूप तुटलेलं आहे. त्यांचं वाक्य ऐकताच माझा श्वास अडकला. मी एक क्षणही न घालवता तळमजल्याकडे धावत गेले. तिथे माझी गाडी समोर उभी होती. समोरील काचेआड काहीतरी चमकत होतं. जणू कुणीतरी घाईघाईत एखादी वस्तू तिथे लपवून ठेवली होती. मी दरवाजा उघडण्यासाठी हात पुढे केला. इतक्यात मागून सचिनचा घाबरलेला आवाज आला, आई, तो ग्लो बॉक्स उघडू नकोस. त्याचा तो आवाज माझ्या कानात विषासारखा उतरला. मी मागे वळून पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. ती भीती एखाद्या मुलाची नव्हती, तर चोरी उघड होण्याची भीती मनात बाळगणाऱ्या माणसाची होती. तळमजल्यावरच्या पिवळसर प्रकाशात समोरील काचेआड अजूनही ती छोटी धातूची वस्तू चमकत होती. ती किल्ली होती की पेनड्राय हे दुरून समजत नव्हतं, मात्र ग्लो बॉक्सचं कुलूप खरंच मोडलं होतं. त्या क्षणी मी माझ्या मायेवर नियंत्रण ठेवलं आणि आयुष्यभर प्रत्येक संकटाशी लढणारी स्त्री पुढे आली. मी शांतपणे सचिनला विचारलं, मला हा बॉक्स उघडण्यापासून का अडवतो आहेस? त्याने नजर चुकवत आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाला, आई, त्यात काही जुनी कागदपत्र होती. उगाच तू घाबरशील म्हणून मी सगळं काढून टाकलं आहे. चल, वर जाऊया.
त्याच्या त्या एका वाक्यातच त्याची चूक उघडी पडली. मी त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले, म्हणजे त्या ग्लोव्ह बॉक्समध्ये काहीतरी होतंच आणि ते तू आधीच काढून घेतलं आहेस. माझं वाक्य ऐकताच त्याचा श्वास अडखळला. तो कसाबसा म्हणाला, आई, तुला हे सगळं समजणार नाही. इतक्यात त्याने माझं मनगट घट्ट पकडलं आणि मला जबरदस्तीने मागे ओढू लागला. ज्या हाताने त्याला लहानपणी उचलून वाढवलं होतं, आजारी असताना रात्रभर जागून त्याची सेवा केली होती, चालायला शिकवलं होतं, प्रत्येक संकटात त्याचा हात धरून त्याला आधार दिला होता, आज त्याच हाताला तो इतक्या कठोरपणे ओढत होता. त्या क्षणी मला राग आला नाही, उलट मनात एक खोल लाज आणि वेदना दाटून आली. मी शांतपणे त्याच्या हातातून माझं मनगट सोडवलं, त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाले, माझ्या अंगाला हात लावू नकोस, समजलं का तुला? मी हे वाक्य अगदी शांत आवाजात बोलले, पण माझ्या त्या शांत शब्दांचाही सचिनवर जोरदार आघात झाला. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास क्षणात नाहीसा झाला. तेवढ्यात लॉबीत उभा असलेला तो अनोळखी गृहस्थ थोडा संकोचित म्हणाला, मॅडम, माझी सोसायटीच्या इलेक्ट्रिशियनशी ओळख आहे. काल रात्री ही गाडी इथेच उभी होती, पण आज पहाटे कोणीतरी ती या जागी आणून ठेवली. त्यानंतर थोड्याच वेळात 2 तरुण आले. ते बराच वेळ या ग्लोव्ह बॉक्सजवळ वाकून काहीतरी करत होते आणि मग घाईघाईने निघून गेले. त्याचं बोलणं ऐकताच मला एक गोष्ट स्पष्ट झाली. सचिन हे सगळं एकट्याने करत नव्हता. त्याच्यासोबत आणखी कुणीतरी होतं. कदाचित त्यानेच त्या दोघांना पाठवलं होतं किंवा तो त्यांच्यासोबत मिळून हे सगळं रचत होता. मी क्षणाचाही विलंब न करता मोबाईल काढला आणि माधुरी यांना फोन लावला. त्यांनी पहिल्याच घंटीत फोन उचलला. मी धापा टाकत म्हणाले, माधुरी, गाडी सापडली आहे. ती आपल्या सोसायटीच्या तळमजल्यावर उभी आहे. ग्लोव्ह बॉक्सचं कुलूप मोडला आहे आणि सचिन मला तो उघडू देत नाही. माझं बोलणं ऐकताच त्यांचा आवाज अधिक ठाम झाला. त्या म्हणाल्या, सविता, गाडीला हात लावण्याआधी तिचा सगळा व्हिडिओ काढ. नंबर प्लेट स्पष्ट दिसली पाहिजे. गाडीच्या आतली अवस्था, प्रत्येक कोपरा आणि विशेष करून ग्लोव्ह बॉक्सचं मोडलेलं कुलूप स्पष्ट दिसलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट नोंदव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सचिनला याची अजिबात कल्पना येऊ देऊ नकोस. मी लगेच मोबाईल अलगद बाजूला धरून चित्रीकरण सुरू केलं. हात प्रचंड थरथरत होते, तरीही मी प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक नोंदवत होते. आयुष्यात पहिल्यांदाच मला स्वतःच्या घरात पुरावे गोळा करावे लागत होते. माझ्या हातातला मोबाईल पाहता सचिनचा आवाज चढला, आई, तू हे काय करते आहेस? लोकांना काय दाखवणार आहेस? संपूर्ण सोसायटीत तमाशा करायचा आहे का? मी त्याच्याकडे सरळ पाहत म्हणाले, तमाशा मी करत नाहीये सचिन, तमाशा तर तू केलास. मी फक्त सत्य जपते आहे. माझं उत्तर ऐकताच त्याचा आवाज आणखी कडक झाला. तो म्हणाला, कसलं सत्य? खरं सत्य हे आहे की तू एकटी आहेस. तुला काहीच सांभाळता येणार नाही. हे सगळं फक्त मीच करू शकतो. त्याचं ते वाक्य ऐकताच मला अनिल यांचे शब्द पुन्हा आठवले. त्यांनी सांगितलं होतं, जर सचिन अचानक खूप गोड बोलू लागला तर सावध राहा. पण आज तो गोड बोलत नव्हता. आज त्याचा खरा चेहरा माझ्यासमोर उघडा पडला होता. मी माझ्या पिशवीतून गाडीची दुसरी किल्ली बाहेर काढली. अनिल यांनी ती आधीच वेगळी ठेवली होती आणि मी ती नेहमी कुणालाही न कळू देता स्वतःजवळ जपून ठेवली होती. मी शांतपणे ती किल्ली कुलपात फिरवली आणि गाडीचं दार उघडलं. आतल्या आसनांवर धुळीचा थर साचला होता. मोठी तोडफोड कुठेच दिसत नव्हती, पण ग्लोव्ह बॉक्सच्या खालच्या भागावर खोल ओरखडे उमटलेले होते. जणू कुणीतरी घाईघाईत स्क्रूड्रायव्हर खुपसून कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला होता. मी आणखी खाली वाकले आणि माझी नजर एका चमकणाऱ्या वस्तूवर खेळली. ती एक छोटीशी किल्ली होती. तिला सोनेरी रंगाची कडी लावलेली होती आणि त्यावर एक क्रमांक कोरलेला होता. मी घाई करून ती उचलली नाही. आधी तिचा स्पष्ट व्हिडिओ काढला आणि त्यानंतरच ती अलगद हातात घेतली. ती किल्ली थंड आणि वजनदार होती. ती साध्या कपाटाची किंवा घराच्या कुलपाची वाटत नव्हती. ती एखाद्या बँकेच्या लॉकरची किंवा सुरक्षित तिजोरीची असावी असं मला जाणवलं. माझा घसा कोरडा पडला. मी सचिनकडे वळून विचारलं, ही किल्ली कशाची आहे? तो स्पष्टपणे गडबडला. अडखळत म्हणाला, बहुतेक बाबांचीच असेल. ते जाऊ दे ना, त्याचा आता काय उपयोग? त्याने जाऊ दे हे शब्द मुद्दाम सहजपणे उच्चारले, जणू मीही तेवढ्याच सहजतेने सगळं विसरून जावं अशी त्याची अपेक्षा होती. पण आता ते शक्य नव्हतं. मी पुन्हा ग्लोव्ह बॉक्स उघडण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात सचिनचा पुन्हा हळवा आवाज कानावर आला, आई, तो उघडू नकोस. यावेळी त्याच्या आवाजात आदेश नव्हता, तर भीती आणि विनवणी दोन्ही होत्या. मी क्षणभर थांबले. त्याच्याकडे पाहत शांतपणे विचारलं, मला तो उघडू द्यायचा नाही याचं कारण काय? तो काही क्षण गप्प राहिला. मग म्हणाला, कारण त्यात बाबांच्या आठवणी आहेत. तू त्या पाहिल्यास पुन्हा खूप व्यथित होशील आणि स्वतःला सावरू शकणार नाहीस.
मी शांतपणे म्हणाले, नाही सचिन, आता मी रडणार नाही. उलट या सगळ्यातून खूप काही शिकते आहे. एवढं बोलून मी अलगद ग्लो बॉक्सचं झाकण खाली केलं. आत काही जुन्या पार्किंगच्या पावत्या, एक छोटी टॉर्च, एक फाटलेला मास्क आणि त्यांच्यामध्ये ठेवलेलं निळ्या रंगाचं एक पाकिट दिसलं. त्या पाकिटावर कुणाचंच नाव नव्हतं. फक्त एका छोट्याशा शिक्क्यासारख्या स्टिकरवर एकच वाक्य लिहिलं होतं, फक्त सवितासाठी. ते शब्द पाहताच माझ्या छातीत धडधड सुरू झाली. क्षणभर मला वाटलं आता मी तिथेच कोसेन. तेवढ्यात सचिन घाईघाईने माझ्याकडे येत म्हणाला, आई आई ते. पण त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच मी पाकिट हातात घेतलं नाही. आधी त्याचा स्पष्ट फोटो काढला, कारण माधुरी यांनी आधीच बजावलं होतं की प्रत्येक गोष्टीचा पुरावा जपून ठेवायचा. त्यामुळे मी ती जसं होतं तसंच ठेवून पुन्हा ग्लो बॉक्स बंद केला आणि अगदी शांतपणे म्हणाले, चल वर जाऊया. सचिन. माझं उत्तर ऐकताच त्याने सुटकेचा निश्वास टाकला. त्याला वाटलं मी मागे हटले आहे, पण त्याला माहीत नव्हतं की मी भीतीपोटी तिथून निघत नव्हते. योग्य वेळ, योग्य ठिकाण आणि योग्य साक्षीदारांची वाट पाहत होते. आम्ही दोघं लिफ्टने वर आलो. घरात पाऊल टाकताच सचिनचा स्वर पुन्हा बदलला. तो अचानक खूप प्रेमाने बोलू लागला, जणू तो काहीच चुकीचं करत नव्हता. तो म्हणाला, आई, तू माझं म्हणणं समजून का घेत नाहीस? मी जे काही करतो आहे ते सगळं तुझ्याच भल्यासाठी करतो आहे. मी शांतपणे उत्तर दिलं, ठीक आहे रे. मग मी त्याला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि स्वतः त्याच्यासमोर बसले. त्या क्षणी मला पहिल्यांदाच प्रकर्षाने जाणवलं की आई मुलामध्ये किती मोठी दरी निर्माण झाली आहे. तो माझ्याकडे अशा नजरेने पाहत होता, जणू मी त्याची आई नसून एखादी पूर्ण अनोळखी व्यक्ती आहे. मी त्याला सरळ विचारलं, माझ्या नावाची सही तू कशी केलीस? माझा प्रश्न ऐकताच त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तरीही स्वतःला सावरत तो म्हणाला, कुठल्या सहीबद्दल बोलते आहेस आई? मी ठामपणे उत्तर दिलं, RTOच्या नोंदीत गाडीचं हस्तांतरण झाल्याचं दिसत आहे आणि त्यावरची सही माझ्यासारखीच आहे. हे ऐकताच तो संतापल्याचा आव आणत मोठ्याने म्हणाला, आई, तुला ही सगळी माहिती कोण देत आहे? माझ्या विरुद्ध तुझे कान कोण भरत आहे? मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, माझे कान कोणी भरत नाही. माझ्यासमोर पुरावे आहेत. माझं उत्तर ऐकताच त्याच्या डोळ्यात अस्वस्थता स्पष्ट दिसू लागली. तो म्हणाला, म्हणजे तुला वाटतं मी गुन्हेगार आहे? मी शांतपणे म्हणाले, नाही, मला इतकंच वाटतं की तू घाबरलायस. हे ऐकताच तो झटकन उठून उभा राहिला आणि म्हणाला, मी घाबरलो नाही. मी फक्त तुला समजावतो आहे. तू एकटी काहीच करू शकत नाहीस. तुला कुणाच्या तरी आधाराची गरज आहे. बाबा आता आपल्यात नाहीत. त्याच्या त्या शब्दांचा खरा अर्थ मला नीट समजला. अनिल गेल्यानंतर आता घरावर आणि माझ्यावर अधिकार गाजवण्याचा त्याचा प्रयत्न होता. मी शांत पण ठाम आवाजात म्हणाले, सचिन, तू माझा मालक नाहीस, कारण मी कुठली वस्तू नाही आणि कुणाची मालमत्ताही नाही. हे नीट लक्षात ठेव. माझं उत्तर ऐकताच त्याचा चेहरा रागाने लाल झाला. दात ओठ खात तो म्हणाला, ठीक आहे आई, तुला माझी मदत नको असेल तर पुढे माझ्याशी काही बोलू नकोस आणि उद्या कुणी तुझी विचारपूस केली नाही तर त्याची तक्रारही करू नकोस. एवढं बोलून तो सरळ अभ्यासिकेकडे वळला. त्याला त्या दिशेने जाताना पाहताच माझ्या मनात धोक्याची घंटा वाजली. तो पुन्हा किल्ली शोधायला तर जात नाही ना, हा विचार मनात चमकून गेला. मी लगेच मोठ्याने म्हणाले, थांब सचिन. तो थांबला. मागे वळून म्हणाला, काय झालं आई? मी ठामपणे उत्तर दिलं, तुला आता अभ्यासिकेत जाण्याची काहीच गरज नाही. तो उपवासाने हसत म्हणाला, का? आता त्या खोलीवरही तुझाच हक्क झाला आहे का? मी त्याच्याकडे सरळ पाहत उत्तर दिलं, हो, कारण ती माझ्या पतीची खोली आहे आणि आता त्या खोलीवर माझाच अधिकार आहे. हे शब्द माझ्या तोंडून बाहेर पडताच मला स्वतःचं आश्चर्य वाटलं. मी स्वतःला जितकी कमकुवत समजत होते तितकी मी मुळीच नव्हते. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर माधुरी यांचा संदेश आला, सविता, ते पाकिट आणि ती किल्ली दोन्ही ताबडतोब सुरक्षित ठिकाणी ठेव. आज संध्याकाळी माझ्या कार्यालयात ये आणि शक्य असेल तर एकटी येऊ नकोस. एखादा विश्वासू शेजारी किंवा जवळचा नातेवाईक सोबत घेऊनच ये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मुलाला सोबत घेऊन अजिबात येऊ नकोस. मी तो संदेश शांतपणे वाचला आणि मोबाईल बंद करून ठेवला. मनात अजूनही भीती होती, पण त्या भीतीसोबत एक वेगळीच हिंमतही जागी झाली होती. सचिन घरभर शांतपणे फेरफटका मारत होता. त्याची नजर पुन्हा पुन्हा माझ्या पर्सवर जात होती आणि लगेच तो दुसरीकडे पाहत होता. तो नक्कीच काहीतरी डाव आखत होता. काही वेळाने त्याने नेहमीचं शेवटचं अस्त्र बाहेर काढलं, भावनिक दबाव. तो माझ्याजवळ आला आणि हळव्या आवाजात म्हणाला, आई, तू इतकी कठोर कशी झालीस? बाबा गेल्यानंतर तू माझ्याकडे संशयाने पाहते आहेस. लोक काय म्हणतील? आई मुलगा एकमेकांशीच भांडत आहेत, असंच ना? मी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, लोकांना जे दिसेल
तेच ते बोलतील. त्यांच्या विचारांवर माझा ताबा नाही, पण आता मी लोकांच्या भीतीने जगणार नाही. माझ्या आवाजात राग नव्हता, अधिकार गाजवण्याचाही प्रयत्न नव्हता, फक्त स्पष्टपणा होता. मी पुढे म्हणाले, मला योग्य वाटणाऱ्या मार्गावर मी चालणार आहे आणि माणूस जेव्हा सत्याच्या बाजूने उभा राहतो तेव्हा त्याला आपोआप ताकद मिळते. संध्याकाळ जवळ येत होती. मी सहजपणे त्याला सांगितलं, शाळेत थोडं महत्त्वाचं काम आहे, मला जावं लागेल. सचिन लगेच म्हणाला, मी तुला सोडतो. मी हसतच नकार दिला, नको, मी रिक्षा किंवा टॅक्सीने जाईन. तो माझ्याकडे आश्चर्याने पाहत राहिला, कारण त्याला माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचं होतं. मी शांतपणे तो निळा लिफाफा आणि ती किल्ली पर्समध्ये ठेवली. त्यानंतर अधिक सुरक्षिततेसाठी तो लिफाफा एका जुन्या पिशवीत कपड्यांच्या घड्यांखाली लपवून ठेवला. मग मी माझी विश्वासू शेजारीण सुजाताताई यांना सोबत येण्याची विनंती केली. त्यांनी एकही प्रश्न न विचारता माझा हात धरला आणि म्हणाल्या, चल, आपण दोघे एकत्र आहोत. आम्ही थेट माधुरी यांच्या कार्यालयात पोहोचलो. त्या अनुभवी वकील होत्या. त्यांच्या कार्यालयात कायद्याची अनेक पुस्तकं नीट मांडलेली होती. वातावरण साधं पण विश्वास देणारं होतं. त्यांनी मला बसायला सांगितलं, पाण्याचा ग्लास दिला आणि शांत आवाजात म्हणाल्या, सविता, आता तू मला जे काही सांगशील त्यावर पुढची प्रत्येक पायरी कायद्याच्या चौकटीत राहून उचलली जाईल. जर सचिन चुकीचा असेल तर त्याला त्याच्या कृतीची जबाबदारी घ्यावीच लागेल, पण आपण सूड उगवणार नाही. कायदा, संयम आणि शहाणपण यांच्याच बळावर त्याला सत्यासमोर उभं करू. त्यांच्या शब्दांनी माझ्या मनाला खूप आधार मिळाला. हा बदला नव्हता तर सत्याचा आणि न्यायाचा मार्ग होता. मी ती किल्ली त्यांच्या टेबलावर ठेवली. त्यांनी ती काळजीपूर्वक पाहिली, तिच्यावरचा क्रमांक लिहून घेतला. त्यानंतर मी निळा लिफाफा बाहेर काढला. माझे हात पुन्हा थरथरू लागले. माधुरी कुलकर्णी शांतपणे म्हणाल्या, सविता, हा लिफाफा तू उघड. मी अलगद तो उघडला. आत एक छोटी पेनड्राईव्ह होती आणि तिच्यासोबत दुमडलेलं एक पत्र होतं. ते पत्र पाहताच माझे डोळे भरून आले, कारण त्यावरची अक्षरं अनिल यांच्या हस्ताक्षरातली होती. तरीही मी स्वतःला सावरलं. पत्र वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, सविता, जर हे पत्र तू वाचत असशील तर माझ्या शेवटच्या दिवसात मनात जी भीती होती ती खरी ठरली आहे. मला सचिनवर प्रेम आहे, पण त्याच्या मनात वाढत चाललेला लोभही मी ओळखला होता. या पेनड्राईव्हमध्ये मालमत्तेची कागदपत्र नाहीत. यात काही महत्त्वाचे पुरावे आहेत, असे पुरावे ज्यातून तुला कळेल की सचिनने कोणकोणत्या लोकांसोबत मिळून कोणत्या वेळी आणि कोणत्या हेतूने काय काय केलं आहे. हे वाचताच माझे हात गार पडले. माधुरी माझ्याकडे पाहत शांतपणे म्हणाल्या, या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय असू शकतं? मी हळू आवाजात उत्तर दिलं, अनिल यांना आधीपासूनच काहीतरी अघटित घडणार आहे याची चाहूल लागली असावी, म्हणूनच त्यांनी हे सगळं आधी जपून ठेवलं. माधुरी यांनी घाईघाईने पेनड्राईव्ह संगणकात लावला नाही. त्या म्हणाल्या, पुरावा हाताळताना घाई करायची नसते. आधी त्याची सुरक्षित प्रत तयार होईल. प्रत्येक गोष्टीची दुहेरी नोंद असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून माझी खात्री पटली की मी योग्य व्यक्तीकडे आले आहे. त्यांनी लगेच त्यांच्या कनिष्ठ सहकार्याला बोलावलं. एक सीलबंद पुरावा पाकिट तयार करण्यात आलं आणि तो पेनड्राईव्ह अधिकृत पुराव्याप्रमाणे सुरक्षितपणे त्यात ठेवण्यात आला. त्यानंतर त्यांनी पुन्हा ती किल्ली हातात घेतली. काही क्षण निरखून पाहिलं आणि म्हणाल्या, सविता, ही साधी किल्ली नाही, ही बहुधा बँकेच्या लॉकरचीच किल्ली असावी. आणि तू आधी सांगितलंच की अनिल यांच्या नावावर एक लॉकर आहे. माधुरी शांतपणे म्हणाल्या, मग उद्या सकाळी आपण थेट बँकेत जाऊ. त्यांचं ते वाक्य ऐकताच माझ्या मनात थोडा धीर निर्माण झाला, पण त्याचवेळी एक भीतीही मनाला कुरतडत होती. जर त्या लॉकरमध्ये सचिनच्या गोष्टीच्या मागे लागला आहे, तीच वस्तू असेल तर तो आपल्याला तिथपर्यंत पोहोचू देईल का? माझ्या मनातले विचार जणू माधुरी यांनी ओळखले. त्या स्वतः म्हणाल्या, आजची रात्र एकटी घालवू नकोस, आणि जर सचिनने काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर शांतपणे त्याला फक्त एवढंच सांग, माझी कागदपत्र मी स्वतः सांभाळेन. त्यापलीकडे त्याच्याशी कोणताही वाद घालू नकोस. मी काहीही न बोलता मान हलवली. त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडताच माझा मोबाईल वाजला. सचिनचा फोन होता. मी कॉल उचलताच त्याच्या आवाजातला राग स्पष्ट जाणवत होता. तो म्हणाला, आई, तू कुठे आहेस? मी शांतपणे उत्तर दिलं, माझ्या कामासाठी बाहेर आले आहे. तो लगेच विचारू लागला, कोणासोबत गेली आहेस? मी म्हणाले, सुजाताताई माझ्यासोबत आहेत. तो क्षणातच चिडून म्हणाला, माझ्याशी खोटं बोलू नकोस. मला माहीत आहे तू शाळेच्या कामासाठी गेलेली नाहीस, तू दुसरीकडेच गेली होतीस. त्याचं बोलणं ऐकून मला क्षणभर असं वाटलं की तो माझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. त्यानंतर त्याचा आवाज आणखी मंद झाला. तो म्हणाला, आई, जर तू माझ्याविरुद्ध एक पाऊल जरी उचललंस तर लक्षात ठेव, या घरातलं सगळं मी थांबवीन. यावेळी मी त्याला कोणतीही धमकी दिली नाही. मी फक्त एवढंच म्हणाले, सचिन, आता तू मला थांबवू शकत नाहीस.
प्रयत्न मात्र नक्की करू शकतोस. एवढं बोलून मी फोन ठेवला. माझे हात जोरजोराने थरथरत होते, पण माझा आवाज मात्र अजिबात डळमळला नव्हता. घरी पोहोचताच मला जाणवलं की आता सगळंच बदललं आहे. दारातच सचिन उभा होता. जणू तो माझीच वाट पाहत होता. मला पाहताच तो म्हणाला, मला माहीत आहे तू वकिलांकडे जाऊन आली आहेस. त्याचं हे वाक्य ऐकताच माझ्या पोटात भीतीचा एक गोळा उठला. याला हे कसं कळलं? याने माझा पाठलाग तर केला नसेल ना? माझ्या मनात प्रश्नांचा बडीमार सुरू झाला. तेवढ्यात सुजाताताई ठामपणे पुढे आल्या आणि म्हणाल्या, हो, आम्ही गेलो होतो. एका आईला योग्य सल्ला घेण्याचाही अधिकार नाही का? त्यांचं उत्तर ऐकताच सचिनने त्यांच्याकडे रागाने पाहिलं आणि मग माझ्याजवळ येऊन म्हणाला, आई, तू माझ्याशी असं वागते आहेस. मी शांतपणे उत्तर दिलं, सचिन, मी तुझ्या विरुद्ध काहीच करत नाही. मी फक्त स्वतःसाठी उभी राहते आहे. स्वतःचं संरक्षण करत आहे. माझं उत्तर ऐकताच तो संतापला. तुझं रक्षण करायला मी आहे ना? तो मोठ्याने म्हणाला. मी त्याच्याकडे सरळ पाहत उत्तर दिलं, नाही सचिन, आता माझ्यासाठी मी स्वतःच पुरेशी आहे. हे कायम लक्षात ठेव. त्या रात्री मी माझ्या खोलीत एकटी बसले होते. अनेक दिवसांनी पहिल्यांदाच मला जाणवलं की माझ्या आयुष्यावर, माझ्या निर्णयांवर आणि माझ्या अस्तित्वावर सर्वप्रथम माझाच अधिकार आहे. तरीही डोळ्यांना झोप लागत नव्हती. मन सतत सांगत होतं की सचिन इतक्यावर थांबणार नाही. तो नक्कीच पुढचं पाऊल उचलणार. कदाचित आता त्याचा खरा चेहरा पूर्णपणे समोर येणार होता. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एक हलकासा आवाज कानावर पडला. तो आवाज अभ्यासिकेच्या दाराजवळून येत होता. जणू कुणीतरी कुलपात किल्ली फिरवत होतं. बाहेरचा संपूर्ण हॉल काळोखात बुडालेला होता, पण अभ्यासिकेच्या दाराखालून प्रकाश बाहेर येत होता. म्हणजे आत कोणीतरी होतं. माझ्या छातीत धडधड वाढली, पण यावेळी मी घाबरले नाही. मी शांतपणे मोबाईल हातात घेतला, कॅमेरा सुरू केला आणि चित्रीकरण चालू केलं. प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणे टाकत मी त्या दाराजवळ पोहोचले. आतून सचिनचा मंद आवाज ऐकू येत होता. तो कोणाशी तरी फोनवर बोलत होता. लॉकरची किल्ली अजून सापडलेली नाही. पेनड्राईव्हही हातात आलेलं नाही. त्याच क्षणी दुसऱ्या बाजूने एका अनोळखी पुरुषाचा आवाज ऐकू आला. तो कोण होता हे मला ओळखता आलं नाही, पण त्याचा स्वर कठोर होता. तो म्हणाला, लवकर काम संपव. सकाळ होण्यापूर्वी सगळं आपल्या हातात आलं पाहिजे, नाहीतर मोठी अडचण होईल. त्याचवेळी अभ्यासिकेत काहीतरी जोरात आपटलं. जणू कपाट उघडताना एखादी वस्तू खाली कोसळली होती. त्या एका आवाजाने माझ्या मनातली शेवटची शंका देखील नाहीशी झाली. सचिन एकटा नव्हता. त्याने रात्रीच्या अंधारात कुणाला तरी घरात आणलं होतं. ही साधी चोरी नव्हती. अनिल यांनी शेवटच्या क्षणी दिलेल्या इशाऱ्याचं हे जिवंत रूप माझ्या डोळ्यांसमोर उभं होतं. मी खोल श्वास घेतला, मोबाईलची नोंद सुरूच ठेवली आणि हळूच हात पुढे करून अभ्यासिकेच्या दाराच्या मुठीवर ठेवला. इतक्यात माझ्या खोली लगतच्या खिडकीजवळ हलकासा ठकठक आवाज झाला. तो आवाज ऐकताच मी दचकले. मागे वळून पाहिलं तर खिडकीजवळ एक छोटासा दगड पडलेला दिसला. त्याच क्षणी बाहेरून कुणीतरी अगदी हळू आवाजात म्हणालं, सविताताई, दार उघडू नका, ते तुम्हाला पाहतील. माझ्या अंगावर काटा आला. खिडकी बाहेर अंधारात एक अस्पष्ट सावली उभी होती. माझ्या मनात भीतीचं वादळ उठलं. माझ्याच घरात कुणीतरी मला सावध करत होतं. पुन्हा तोच आवाज आला, दार अजिबात उघडू नका, ते काहीही करू शकतात. माझ्या अंगावर शहारे आले. रात्रीचे 2 वाजले होते. माझाच मुलगा एका अनोळखी माणसासोबत माझ्याच घरातल्या अभ्यासिकेत सगळी कागदपत्र उधळत होता आणि बाहेर उभा असलेला तिसराच माणूस मला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मी अलगद पडदा बाजूला सरकवला. सोसायटीच्या दिव्याच्या मंद प्रकाशात त्याचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. तो सकाळी तळमजल्यावर भेटलेला तोच गृहस्थ होता. साधे कपडे, पण चेहऱ्यावर विलक्षण जागरूकता. मी कोणताही आवाज न करता खिडकी थोडीशी उघडली. तो घाईघाईने म्हणाला, ताई, मी रोहित, सोसायटीच्या इलेक्ट्रिशियनसोबत काम करतो. काल तुमची गाडी पाहिली तेव्हा तुमच्या मुलासोबत एक माणूस होता. आज रात्री तोच माणूस पुन्हा तुमच्या घरात आला आहे. मला संशय आला, कारण मी खालीच होतो आणि ते दोघे थेट तुमच्या मजल्यावर जाताना मी पाहिलं. तेव्हापासून मला वाटत होतं की काहीतरी चुकीचं घडत आहे. त्याचं बोलणं ऐकून माझे ओठ कोरडे पडले. मी हळू आवाजात विचारलं, पण तू वर कसा आलास? तो म्हणाला, मी जिन्याने आलो. लिफ्टमध्ये देखरेख यंत्रणा आहे, पण जिन्यात नाही. ताई, मी कुठला नायक नाही, पण तुम्ही रोज एकट्या कामावर जाताना दिसता. तुमचा स्वभावही मला माहीत आहे आणि तुमच्या मुलाचं वागणं कालपासूनच मला संशयास्पद वाटत होतं. त्याच्या आवाजात दिखावा नव्हता, फक्त काळजी होती. इतक्यात अभ्यासिकेतून पुन्हा आवाज आला. कागदांची उलथापालथ, कपाटांची दारं आपटल्याचा आवाज आणि सचिनचा मंद स्वर, लवकरच ती फाईल इथून काढ. माझे हात
अजूनही थरथरत होते, पण आता भीतीसोबत एक ठाम निर्धारही मनात उभा राहिला होता. मी रोहितला म्हणाले, तू लगेच खाली जा, सुरक्षा रक्षकाला शांतपणे वर घेऊन ये आणि शक्य तितक्या लवकर पोलिसांनाही कळव, पण कोणताही गोंधळ होऊ देऊ नकोस. रोहितने क्षणाचाही विलंब न करता मान डोलावली आणि ज्या शांतपणे आला होता त्याच शांतपणे जिन्याकडे वळून अंधारात नाहीसा झाला. मी माझ्या खोलीचं दार आतून बंद केलं नाही. उलट सचिन बाहेर आला तर मी त्याच्यासमोर उभी आहे हे त्याला दिसावं अशीच माझी इच्छा होती. मी ताबडतोब मोबाईल काढला आणि माधुरी यांना फोन लावला. मध्यरात्र उलटून गेली होती तरी त्यांनी पहिल्याच घंटीत फोन उचलला. जणू त्या अजूनही जाग्याच होत्या. मी घाईघाईने सगळा प्रकार सांगितला. माधुरी, सचिन अभ्यासिकेत एका अनोळखी माणसासोबत आहे. ते दोघं सगळी कागदपत्र शोधत आहेत. रोहित नावाच्या एका माणसाने त्यांना घरात येताना पाहिलं आहे. मी त्याला सुरक्षारक्षक आणि पोलिसांना शांतपणे बोलवायला सांगितलं आहे. माझं बोलणं ऐकताच त्यांचा आवाज अधिक ठाम झाला. त्या म्हणाल्या, सविता, त्यांच्यासमोर अजिबात जाऊ नकोस. फक्त चित्रीकरण सुरू ठेव. सुरक्षारक्षक वेळेत आला तर उत्तम, नाहीतर मी लगेच पोलिसांशी संपर्क करते. तुझी सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे. मी त्यांना उत्तर दिलं, नाही, पोलिसांना कळवण्याची व्यवस्था मी आधीच केली आहे. रोहित त्यासाठी खाली गेला आहे. त्यानंतर मी पुन्हा मोबाईलवर चित्रीकरण सुरू केलं. दाराजवळ उभी राहून आतून येणारा प्रत्येक आवाज आणि प्रत्येक हालचाल नोंदवू लागले. काही क्षणांनी पुन्हा एक मोठा आवाज झाला. जणू एखादी जड वस्तू खाली कोसळली होती आणि त्याचं क्षणी अभ्यासिकेचं दार हळूहळू उघडू लागलं. माझ्यासमोर सचिन उभा होता आणि त्याच्या मागे 40-45 वर्षांचा धिप्पाड बांध्याचा एक अनोळखी माणूस उभा होता. त्याच्या डोळ्यात एक विचित्र कपट स्पष्ट दिसत होतं. त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि क्षणात नजर खाली केली. जणू या क्षणी तो माझ्या घरात नसायलाच हवा होता याची त्याला पूर्ण जाणीव होती. सचिनने माझ्याकडे अशा नजरेने पाहिलं जणू मी त्याची आई नसून त्याची कट्टर शत्रूच होते. तो उपासाने म्हणाला, अरे वा, अजूनही जागे आहेस? मग बनावट हसू चेहऱ्यावर आणत म्हणाला, मी फक्त बाबांच्या काही कागदपत्रांची नीट मांडणी करत होतो. मी घड्याळाकडे पाहिलं आणि शांतपणे विचारलं, रात्रीचे 2 वाजता आणि तेही एका अनोळखी माणसासोबत? माझं वाक्य संपताच तो अनोळखी माणूस अलगद मागे सरकू लागला, पण सचिनने नुसत्या नजरेच्या इशाऱ्याने त्याला तिथेच थांबवलं. त्यानंतर तो माझ्याजवळ आला. त्याचा आवाज मंद होता, पण प्रत्येक शब्दात उघड धमकी दडलेली होती. तो म्हणाला, आई, तू खूपच पुढे जात आहेस. तुझ्याच भल्यासाठी सांगतो, इथेच थांब. त्याचं ते बोलणं ऐकताच प्रत्येक आईच्या मनात दडलेली जुनी भीती पुन्हा डोकं वर काढू लागली. स्वतःचं मूल चुकीच्या मार्गावर गेलं तर आईच्या मनात जी वेदना आणि असहाय्यता निर्माण होते ती पुन्हा माझ्या मनात उसळली. पण त्या क्षणी मला अनिल यांनी लिहिलेलं ते पत्र आठवलं. माधुरी यांनी सांगितलेले शब्दही कानात घुमू लागले. आई असणं म्हणजे डोळे मिटून सगळं सहन करणं नव्हे. मी शांत पण ठाम आवाजात उत्तर दिलं, नाही सचिन, आता मी मागे हटणार नाही. तेवढ्यात तो अनोळखी माणूस माझ्याकडे पाहत म्हणाला, मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी तर फक्त, पण त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सचिनने त्याला थांबवलं. तू गप्प बस. मग पुन्हा माझ्याकडे वळून तो म्हणाला, आई, तू एकटी काय लढणार आहेस? इथे काही सिद्ध करू शकणार नाहीस. तो आणखी एक पाऊल माझ्याकडे टाकणार इतक्यात लिफ्टची घंटी वाजली. माझ्या मनात आशेचा एक किरण चमकला. काही क्षणातच बाहेरून धावत येणाऱ्या पावलांचा आवाज ऐकू आला. सुरक्षारक्षकाचा आवाजही कानावर पडला. मॅडम, सगळं ठीक आहे ना? त्याचवेळी रोहितचा आवाज आला. हो, हाच तो फ्लॅट. हे ऐकताच काही क्षणांपूर्वी मला धमकावणाऱ्या सचिनच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्याच्या डोळ्यात आता पहिल्यांदाच भीती स्पष्ट दिसत होती. तो अनोळखी माणूसही घाबरून 2 पावलं मागे सरकला. मी ताबडतोब दाराकडे गेले आणि कुलूप उघडलं. बाहेर 2 सुरक्षारक्षक उभे होते आणि त्यांच्यासोबत रोहितही होता. सुरक्षारक्षकाने आत डोकावताच पहिला प्रश्न विचारला, हा माणूस कोण आहे? तो अनोळखी माणूस अडखळत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू लागला, पण शब्दच फुटत नव्हते. त्याचवेळी सचिन घाईघाईने म्हणाला, हा माझा मित्र आहे. सुरक्षारक्षकाने कठोर आवाजात उत्तर दिलं, मित्र असेल तर त्याची नोंद पाहुणे नोंदवही का नाही? रात्री 2 वाजता कोणालाही परवानगीशिवाय इथे येत नाही. त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच खाली पोलिसांच्या वाहनाचा सायरन घुमला. त्या आवाजाने माझ्याही छातीत धडधड वाढली, कारण आता हा प्रश्न फक्त माझ्या घरापुरता मर्यादित राहिला नव्हता. आता हा विषय थेट कायद्यापर्यंत पोहोचला होता. मी स्वतःला सावरलं आणि सुरक्षारक्षकाला ठामपणे म्हणाले, या दोघांना इथून हलू देऊ नका. पोलीस येत आहेत. सचिनने माझ्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता संताप नव्हता तर भीती होती. तो अडखळत म्हणाला, आई, तू खरंच पोलीस बोलावलेस? मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, हो.
कारण मी माझ्या घराचं आणि स्वतःच्या सुरक्षिततेचं रक्षण करते आहे. काही क्षणातच पोलीस घरात आले. त्यांच्यासोबत 2 पोलीस कर्मचारीही होते. त्यांनी आधी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यानंतर सचिनकडे वळले. सचिनने पुन्हा त्याचं नेहमीचं नाटक सुरू केलं. तो म्हणाला, ही माझी आई आहे. खूप भावनिक आहेत. छोट्या छोट्या गोष्टींचाही गैरसमज करून घेतात. पण मी कोणताही आव न आणता सर्व घडलेला प्रकार शांतपणे सांगितला. गाडी माझ्या नावावर होती. माझ्या बनावट सह्या करून तिचं हस्तांतरण करण्यात आलं. अनिल यांच्या कागदपत्रांमधून महत्त्वाची कागद गायब झाली आहेत आणि आज रात्री कोणतीही अधिकृत नोंद न करता हा अनोळखी माणूस माझ्या घरात आढळला. एवढंच नाही तर सचिन मला गाडीतील ग्लोव्ह बॉक्स उघडूही देत नव्हता. माझं बोलणं ऐकल्यानंतर निरीक्षकांनी प्रथम सचिनकडे पाहिलं आणि मग त्या अनोळखी माणसाकडे वळून शांत पण कडक आवाजात विचारलं, तुमचं ओळखपत्र दाखवा. तो क्षणातच गोंधळला. हो आहे, एवढंच तो बोलू शकला आणि घाईघाईने खिशात हात घालून काहीतरी शोधू लागला. काही क्षणांनी त्या माणसाने खिशातून एक ओळखपत्र बाहेर काढलं. निरीक्षकांनी ते नीट पाहिलं आणि म्हणाले, हा तर स्थानिक मालमत्ता व्यवहार करणारा दलाल आहे. ते शब्द कानावर पडताच माझ्या कपाळावर घामाच्या धारा फुटल्या. मालमत्ता दलाल म्हणजे सचिन नेमकं कोणत्या व्यवहारासाठी इतका आटापिटा करत होता? तेवढ्यात माधुरी यांनी मला संदेशवहन अनुप्रयोगावर तक्रारीचा संपूर्ण आराखडा पाठवला. मी तो पोलिसांना दाखवला. त्यांनी शांतपणे सांगितलं, मॅडम, उद्या सकाळी पोलीस ठाण्यात येऊन अधिकृत तक्रार नोंदवा. आत्ता आम्ही या दोघांना खाली घेऊन जातो. तुमच्या इमारतीचं देखरेख यंत्रणेचं चित्रीकरण आणि तुम्ही केलेली ही ध्वनिचित्रफिती अतिशय जपून ठेवा. पुढच्या तपासासाठी ती महत्त्वाची ठरेल. मी शांतपणे मान डोलावली. मनात प्रचंड भीती होती, पण त्याहून मोठा धीरही उभा राहिला होता. पोलीस सचिनला खाली घेऊन जात असताना त्याने माझ्याकडे एकटक पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता राग नव्हता, फक्त तुटलेल्या हट्टाची वेदना दिसत होती. तो हळू आवाजात म्हणाला, आई, तू सगळंच संपवलंस. पण मी त्याला काहीच उत्तर दिलं नाही, कारण मला ठाऊक होतं की हा शेवट नव्हता. उलट याच क्षणापासून एका नव्या प्रवासाची खरी सुरुवात होत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माधुरी यांच्यासोबत बँकेत गेले. अनिल यांच्या नावावर असलेल्या लॉकरपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक औपचारिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागल्या. अर्ज, सह्या, कागदपत्रांची पडताळणी, नाम निर्देशित व्यक्तीची नोंद, मृत्यूचा दाखला, ओळखपत्र आणि इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया माधुरी यांनी अत्यंत काळजीपूर्वक पूर्ण करून घेतल्या. त्या मला म्हणाल्या, सविता, लॉकर उघडणं ही भावनेची गोष्ट नाही. ही पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे प्रत्येक टप्प्याची नोंद ठेवणं आवश्यक आहे. बँक व्यवस्थापकांनी माझ्याकडे आदराने पाहिलं. त्या क्षणी मला पहिल्यांदाच जाणवलं की समाजात अजूनही अशी माणसं आहेत जी एका विधवा स्त्रीकडे दयेने नाही तर सन्मानाने पाहतात. त्यांना माणसाची प्रामाणिकता आणि सत्य महत्त्वाचं वाटतं. आम्ही लॉकर विभागात पोहोचलो. पांढऱ्या भिंतीलगत एकामागून एक रचलेले असंख्य लॉकर आणि त्यावर कोरलेले छोटे क्रमांक पाहताच माझ्या मनात अनिल यांच्या आठवणींचं वादळ उसळलं. मी त्या दिवशी मिळालेली किल्ली बाहेर काढली. तिच्यावरचा क्रमांक जुळवत आम्ही योग्य लॉकरसमोर उभे राहिलो. माझा कंठ दाटून आला. माधुरी कुलकर्णी हळू आवाजात म्हणाल्या, आता लॉकर उघड. मी थरथरत्या हाताने किल्ली फिरवली. आत एक फाईल होती. तिच्यासोबत कापडाची एक छोटी पिशवी आणि आणखी एक लिफाफा ठेवलेला होता. तो अगदी गाडीत मिळालेल्या लिफाफ्यासारखाच दिसत होता. मात्र त्यावर लिहिलं होतं, सविता, शक्य असेल तर उरलेलं आयुष्य आणि तुझा स्वाभिमान जप. आणि हो, सचिनलाही योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न कर. ते शब्द वाचताच माझे हात पुन्हा थरथरू लागले. त्या कापडी पिशवीत एक पेनड्राईव्ह आणि काही मुद्रांकित कागदपत्र होती. माधुरी यांनी ती पाहता शांतपणे सांगितलं, हे सर्व पुरावे म्हणून सुरक्षित ठेवूया. त्या फाईलमध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्र होती. मालमत्तेची यादी, विविध संस्थांची कागदपत्रांच्या प्रती, एका मालमत्ता दलालासोबतचा करार आणि सर्वात वर अनिल यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, सविता, माझ्या उपचारांच्या काळात सचिनने अनेकदा माझ्यावर मालमत्ता विकण्याचा दबाव आणला. तो मानसिक तणावाखाली आहे हे मला जाणवत होतं. दिखावा, प्रतिष्ठा आणि लोक काय म्हणतील याच विचाराने तो पछाडला होता. मी त्याला खूप समजावलं, पण त्याने माझं ऐकलं नाही. जर तू हे पत्र वाचत असशील तर कदाचित तो माझ्या नावावरची मालमत्ताही माझी परवानगी न घेता विकायला सुरुवात केली असेल. म्हणूनच या लॉकरमध्ये मी असे सर्व पुरावे ठेवले आहेत जे तुला संपूर्ण सत्य दाखवतील. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्याचा नाश करू नकोस. त्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबव. मी डोळे मिटले. अनिल यांनी मला सूड घ्यायला शिकवलं नव्हतं. त्यांनी मला न्याय, संयम आणि सत्याचा मार्ग दाखवला होता.
माधुरी कुलकर्णी शांतपणे म्हणाल्या, सविता, या कागदपत्रांवरून स्पष्ट दिसतं की सचिन तुला कायदेशीर प्रक्रियेतून दूर ठेवून मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करत होता. मालमत्ता दलालासोबत मिळून बनावट कागदपत्र तयार केली जात होती आणि गाडीबाबत झालेली फसवणूकही त्याच योजनेचा भाग होती. त्याच्या विरुद्ध बनावट कागदपत्र तयार करणं, फसवणुकीचा प्रयत्न आणि इतर संबंधित गुन्ह्यांबाबत कायदेशीर कारवाई करता येऊ शकते. पण पुढे कोणता मार्ग निवडायचा हा निर्णय पूर्णपणे तुझा असेल. त्या दिवशी मला आयुष्यातला एक फार मोठा धडा मिळाला. सामर्थ्य आपल्या हातात असणं म्हणजे दुसऱ्याला चिरडण्याचा अधिकार नव्हे. खरं सामर्थ्य म्हणजे चुकीला ठामपणे रोखणं आणि योग्य गोष्टीला धैर्याने साथ देणं. त्यानंतर आम्ही थेट पोलीस ठाण्यात गेलो आणि संपूर्ण तक्रार अधिकृतपणे नोंदवली. पोलिसांनी पुढील तपासाची प्रक्रिया सुरू केली. दुसरीकडे हा वाद कौटुंबिक स्वरूपाचाही असल्यामुळे आणि सचिनने वकिलाची मदत घेतल्यामुळे त्याला त्याच दिवशी जामीन मिळाला. संध्याकाळी तो घरी परतला तेव्हा त्याच्या चालण्यातला तो जुना अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला होता. तो शांत होता. त्याच्या डोळ्यात थकवा आणि पश्चातापाची हलकी छटा दिसत होती. त्या रात्री तो माझ्या खोलीबाहेर उभा राहून हळू आवाजात म्हणाला, आई, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. मी शांतपणे उत्तर दिलं, ये, बस. तो आत आला आणि बसल्यानंतर खोलीभर नजर फिरवू लागला. जणू ही खोली अजूनही माझीच आहे यावर त्याचाच विश्वास बसत नव्हता. काही क्षणांनी तो म्हणाला, आई, पोलिसांना बोलावून तू माझी खूप अब्रू घालवलीस. मी काहीच बोलले नाही. थोडा वेळ शांत राहून मी त्याला विचारलं, माझ्या नावाच्या बनावट सह्या का केल्यास? माझा प्रश्न ऐकताच त्याने मान खाली घातली. त्याचा आवाज भरून आला. तो म्हणाला, मला वाटत होतं की सगळं माझ्या हातातून निसटत चाललं आहे. माझे मित्र, ओळखीचे सगळे एकच विचारत होते, लोक काय म्हणतील? त्या एका प्रश्नाने मी पूर्णपणे भरकटलो. मी त्याच्याकडे पाहत विचारलं, आणि मला घराबाहेर काढण्याचा विचार करताना तुला एकदाही वाटलं नाही का की तेव्हा लोक काय म्हणतील? माझं वाक्य ऐकताच तो चटकन माझ्याकडे पाहू लागला. मी पुढे म्हणाले, सचिन, तू मला आई म्हणून पाहिलंच नाहीस. तू मला फक्त एक असहाय्य विधवा समजलास. तुला वाटलं बाबा गेल्यावर सगळ्यावर तुझाच अधिकार राहील. पण अनिल यांनी माझ्यासाठी फक्त मालमत्ता ठेवली नाही, त्यांनी माझ्यासाठी सत्यही जपून ठेवलं. माझे शब्द ऐकताच त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं. तो रडू नये म्हणून स्वतःला आवरत होता. तो हळू आवाजात म्हणाला, आई, मी तुला दुखवायचं ठरवलं नव्हतं. मी शांतपणे म्हणाले, बाळा, जाणून बुजून दिलेलं दुःख आणि नकळत झालेलं दुःख यात फरक असतो. पण जखम दोन्ही वेळा तितकीच खोल असते. त्यानंतर मी त्याला ती गोष्ट सांगितली जी बोलणं माझ्यासाठी सर्वात कठीण होतं. मी म्हणाले, आता या घराचे नियम बदलणार आहेत. हे ऐकताच त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती उमटली. तो घाईघाईने म्हणाला, कसे नियम? मी ठाम आवाजात सांगितलं, पहिली गोष्ट, माझा पगार आणि माझी पेन्शन यावर फक्त माझाच अधिकार असेल. दुसरी गोष्ट, माझ्या कोणत्याही कागदपत्रांना तू हात लावणार नाहीस. तिसरी गोष्ट, माझ्या परवानगीशिवाय कोणताही मालमत्ता दलाल, मित्र किंवा नातेवाईक या घरात पाऊल ठेवणार नाही. आणि चौथी गोष्ट, तू समुपदेशकाची भेट घेणार, कारण तुला फक्त कायद्याची भीती नाही तर स्वतःच्या मनात वाढलेल्या लोभालाही सामोरं जायचं आहे. माझं बोलणं संपताच तो पूर्णपणे गप्प झाला. त्या शांततेत मला त्याचा पराभवही दिसत होता आणि एक प्रकारचा दिलासाही, कारण मनाच्या तळाशी त्यालाही समजलं होतं की तो चुकीच्या वाटेवर गेला होता. काही वेळाने तो हळू आवाजात म्हणाला, आणि मी नकार दिला तर? मी शांतपणे उत्तर दिलं, मग मी वेगळी राहीन, माझ्या पद्धतीने आयुष्य जगेन आणि जे काही चुकीचं घडलं आहे त्यावर कायदेशीर कारवाईही करीन. यापुढे तुला थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही. माझं उत्तर ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरची भीती आणखी गडद झाली. तो म्हणाला, म्हणजे तू खरंच वेगळी राहशील? आपल्या समाजात आई वडील मुलांपासून वेगळं राहतात तेव्हा अनेक जण त्याकडे कमीपणाने पाहतात. पण माझ्यासाठी तो निर्णय शिक्षा नव्हता. तो माझ्या सुरक्षिततेसाठी आखलेला आवश्यक मार्ग होता. माझ्या आयुष्याची मर्यादा आणि सन्मान जपणारी ती एक स्पष्ट रेषा होती. सचिनचा आवाज पुन्हा थरथरला. तो म्हणाला, आई, मला माफ कर. मी काही क्षण शांत राहिले. माझ्या मनात खूप वेदना होत्या. त्या क्षणी मी त्याला सहज सांगू शकले असते की मी तुला कधीच माफ करणार नाही. पण त्याचवेळी मनाच्या एका कोपऱ्यातून दुसराच विचार पुढे आला. मनात कायमचा राग आणि कटुता साठवून ठेवली तर आयुष्य जगणंच कठीण होतं. मी त्याच्याकडे पाहत शांतपणे म्हणाले, मी तुला माफ करेन, पण माफी म्हणजे सगळं पूर्वीसारखं होईल असा त्याचा अर्थ नाही. माफी म्हणजे माझ्या मनात तुझ्याबद्दल द्वेष किंवा कटुता ठेवणार नाही, पण आपल्या नात्यात आता एक आवश्यक अंतर कायम राहील. माझं बोलणं ऐकताच त्याचे हात सैल पडले. तो अडखळत म्हणाला, आई, बाबांच्या उपचारांच्या काळातही मी त्यांच्यावर सतत दबाव टाकत होतो. मला वाटलं होतं की घर विकलं तर सगळ्या अडचणी संपतील.
माझे कर्जाचे हप्ते भरले जातील, माझा दिखाऊ मान सन्मान टिकून राहील आणि सगळं पूर्वीसारखं होईल. पण तसं काहीच घडलं नाही. बाबांनी मला खूप समजावलं होतं, पण मी त्यांचं एकही ऐकलं नाही. एवढं बोलताच सचिनचा आवाज भरून आला आणि तो पूर्णपणे गप्प झाला. त्या क्षणी मी मनोमन अनिल यांचे आभार मानले. त्यांनी आपल्या मुलावर प्रेम केलं होतं, पण ते आंधळं प्रेम नव्हतं. त्यांनी योग्य वेळी सत्याची बीजं पेरली होती आणि माझ्यासाठी योग्य मार्ग आधीच तयार करून ठेवला होता. त्यानंतरच्या आठवड्यापासून सगळ्या गोष्टी हळूहळू योग्य दिशेने जाऊ लागल्या. मालमत्ता दलालाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पाहुण्यांच्या नोंदवहीतील माहिती आणि माझ्याकडे असलेली ध्वनिचित्रफिती हे दोन्ही महत्त्वाचे पुरावे ठरले. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तपासही पुढे सरकला. माधुरी कुलकर्णी यांनी गाडीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया कायदेशीररित्या थांबवून घेतली. ज्या व्यक्तीच्या नावावर गाडी हस्तांतरित करण्यात आली होती तोही पुढे आला. तो त्या मालमत्ता दलालाचाच माणूस निघाला. त्याचं नाव फक्त कागदोपत्री वापरण्यात आलं होतं. अखेर गाडी पुन्हा माझ्या नावावर आली आणि या सगळ्या प्रकारात झालेल्या खर्चाची वसुली करण्याची प्रक्रियाही सुरू झाली. सचिनने समुपदेशकाकडे जाणं सुरू केलं. सुरुवातीला तो केवळ नाईलाजाने जात होता, पण हळूहळू त्यालाही समजू लागलं की लोक काय म्हणतील या भीतीमुळे आणि खोट्या प्रतिष्ठेच्या मागे धावताना माणूस स्वतःचाच कैदी बनतो. हळूहळू त्याची विचार करण्याची ताकद कमी होत जाते आणि तो आतून पूर्णपणे पोकळ कधी होतो हे त्यालाच कळत नाही. एक दिवस सचिन माझ्याजवळ आला आणि म्हणाला, आई, मला वाटायचं की पैसा म्हणजे सन्मान, पण आज मला कळलं की खरा सन्मान शांतपणे, ठामपणे आणि सत्याच्या बाजूने उभं राहण्यात असतो. तुझ्याकडून मी तेच शिकलो. त्याच्याकडे पाहताना अनेक दिवसांनी माझ्या मनात पुन्हा एकदा आईची माया जागी झाली. पण यावेळी ती माया आंधळी नव्हती. मी स्वतःसाठीही एक महत्त्वाचा निर्णय घेतला. नोकरी सुरू ठेवतानाच मी एक छोटासा कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू केला. आर्थिक व्यवहारांची मूलभूत माहिती, डिजिटल बँकिंग आणि रोजच्या आयुष्यातील आवश्यक गोष्टी शिकू लागले. ज्या जबाबदाऱ्या आधी अनिल सांभाळत होते त्या आता मला स्वतः पेलायच्या होत्या. माधुरी नेहमी म्हणायच्या, ज्ञान हीच माणसाची सर्वात मोठी ताकद आहे. त्यांच्या त्या शब्दांचा अर्थ मला आता रोज नव्याने समजू लागला. जितकं मी शिकत गेले तितकी माझ्या मनातली भीती कमी होत गेली. काही महिन्यांनी सचिन पुन्हा माझ्यासमोर आला आणि म्हणाला, आई, त्या रात्री अभ्यासिकेत मी जे काही केलं ते पूर्णपणे चुकीचं होतं. मी त्या माणसाला लपून घरात आणलं होतं कारण मला फाईलमधली काही कागदपत्र गायब करायची होती. मला वाटलं होतं की ती कागदपत्र नाहीशी झाली तर तू काहीच सिद्ध करू शकणार नाहीस. मला माफ कर. मला भीती होती की तू माझ्यासमोर खंबीरपणे उभी राहशील. त्याचं बोलणं ऐकून माझ्या मनात क्षणभर रागाची लाट उठली, पण मी त्याच्यावर ओरडले नाही. शांतपणे म्हणाले, बाळा, तुला तुझ्या खंबीर आईची भीती वाटायला नको होती. भीती वाटायला हवी होती ती तू करत असलेल्या चुकीच्या कृतीची. एवढं ऐकताच सचिनच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, आई, मला माफ कर. मी हळूच त्याच्या डोक्यावर हात ठेवला. कित्येक वर्षांनी मी त्याला अशा मायेने स्पर्श करत होते जसं एखादी आई आपल्या नवजात लेकराला अलगद कुरवाळते. पण यावेळी माझे डोळे पूर्णपणे उघडे होते. अनिल यांनी शेवटी सांगितलेले शब्द आता माझ्यासाठी केवळ आठवण राहिली नव्हती. तो माझ्या आयुष्याचा धडा झाला होता. प्रेम म्हणजे कोणावर ताबा मिळवणं नसतं. प्रेम म्हणजे त्याचं रक्षण करणं असतं आणि कधीकधी त्या रक्षणासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात. आजही जेव्हा मी माझी गाडी सुरू करते तेव्हा अनिल यांचा आवाज कानात घुमतो, सविता, गाडी सावकाश चालव आणि स्वतःची काळजी घे. त्या आठवणीने माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं. मनातल्या मनात मी म्हणते, हो, मी स्वतःची पूर्ण काळजी घेते आहे आणि आज मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक खंबीर झाले आहे कारण आता मी सत्याच्या बाजूने उभे आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी माझा मुलगा गमावला नाही. मी त्याला चुकीच्या मार्गावरून परत आणलं. हाच सूड आणि न्याय यांच्यातला खरा फरक आहे. सूड माणसाला आतून मोडून टाकतो, पण न्याय त्याला योग्य वाट दाखवतो. क्षमा मन हलकं करते आणि अनेकदा स्वतःच्या भावनांपेक्षा सत्याला प्राधान्य देऊन घेतलेला निर्णय आपल्या आयुष्याला सुरक्षित बनवतो. लोक काय म्हणतील या भीतीला मनात स्थान दिलं तर ती भीती आपल्याला नकळत चुकीच्या मार्गावर नेऊ शकते. म्हणूनच माया म्हणजे डोळे झाकून आपल्या माणसांच्या प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष करणं नव्हे. खरी माया म्हणजे त्यांना चुकीच्या वाटेवरून परत आणण्याचा धैर्य ठेवणं. आयुष्य आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, जो माणूस स्वाभिमान, सत्य आणि न्याय यांचं रक्षण करतो तो शेवटी फक्त स्वतःचं आयुष्य घडवत नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबालाही योग्य मार्गावर घेऊन जातो.